तुम्ही पण ताजमहल ट्रिप प्लॅन करत आहात तर हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप मदत होईल। जवळचं स्टेशन आहे आग्रा, तिकडे उतरल्यानंतर तुम्ही ओला किंवा उबेरच बुक करा, बाकीच्या रिक्षा घेऊ नका। सकाळ सकाळी हॉटेलमध्ये फेमस आग्र्याची पुरी आणि जिलेबीचा भरपूर नाश्ता करा आणि सकाळी किंवा संध्याकाळी ताजमहल बघायला जा। दिवसभर ऊन असतं आणि फोटो पण एवढे छान येत नाही। तिकडे खूप गेट आहेत आणि गेटच्या बाहेरच तुम्हाला ऑनलाईन तिकीट भेटेल। 50 रुपयाची तिकीट घेतली तर तुम्ही ताजमहलमध्ये खाली फिरू शकता आणि जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल ताजमहलच्या आणि थोडं वरती जायचं असेल ताजमहलवरती तर तुम्ही 200 रुपयाची तिकीट नक्की घ्या। जसं तुम्ही ताजमहलमध्ये एंट्री कराल तर तुम्हाला जुन्या काळापासून आत्तापर्यंत ताजमहलचे अनेक पिक्चर बघायला भेटतील। बेस्ट टाईम आहे ताजमहल व्हिजिट करण्याचा ऑक्टोबर ते फेब्रुवारी, कारण नंतर तिकडे खूप गरमी होते। ताजमहल फ्रायडेला बंद असतो आणि जर तुम्हाला गर्दी खरंच अवॉइड करायची असेल तर प्लीज सकाळी लवकर आणि संध्याकाळी सनडाऊनला या, कारण अशी गर्दी खूप भेटते आहे, त्यामुळे व्यवस्थित फोटोग्राफी करता येत नाही आणि प्रत्येक फोटोग्राफीसाठी तुम्हाला लाईन लावावी लागेल। कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, आपण फक्त आपल्या फोननेच फोटोग्राफी करू शकतो। वरती जाण्यासाठी हे जो शू कवर आहेत ते पण तुम्ही बाहेरूनच खरेदी करा आणि वरती गेल्यावर यमुना नदीचा व्ह्यू पण आहे, प्लस ताजमहलला अगदी जवळून आपण बघू शकतो। जर तुम्हाला गाईड हवा असेल तर तुम्ही गाईडही इथे हायर करू शकता, जो ताजमहलबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगू शकतो। आतमध्ये म्युझियम देखील आहे, त्याला पण तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि कमीत कमी 2 ते 3 तास घेऊनच चला पूर्ण ताजमहल फिरण्यासाठी। आणि जर तुम्हाला ताजमहलमध्ये स्वतःचे किंवा कपलचे चांगले फोटोज व्हिडिओज काढायचे असेल तर पेड करून तुम्ही असे फोटो घेऊ शकता।